नमस्कार. आज आपण आरसीएम मार्केटिंग प्लॅन 2026 नेमका काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. त्यांच्या प्रमोशनल मटेरियलमध्ये ही योजना कशी सादर केली आहे, तिची उद्दिष्टे काय आहेत, चला या सगळ्याचा आढावा घेऊया. या योजनेची सुरुवातच एका भन्नाट प्रश्नाने होते. कल्पना करा, चहा पिणं, आंघोळ करणं यांसारख्या रोजच्या कामांमधूनच जर पैसे मिळू लागले तर? ऐकायला थोडं विचित्र वाटतं नाही का? पण हे शक्य कसं आहे? असाच प्रश्न हे साहित्य आपल्यासमोर ठेवतं. तर ही योजना स्वतःला एक सोल्युशन म्हणून सादर करते. पण नक्की कोणत्या प्रॉब्लेमवर? त्यासाठी हे माहितीपत्रक सगळ्यात आधी आजच्या काळातल्या काही सामान्य आर्थिक अडचणींवर बोट ठेवतं. सगळ्यात पहिला आव्हान सरकारी नोकरी. बघा, या माहितीपत्रकानुसार ज्या सरकारी नोकरीला आपण एकेकाळी एकदम स्थिर मानायचो, ती मिळवणं आता तितकं सोपं राहिलेलं नाही. ठीक आहे, सरकारी नोकरी नाही तर मग प्रायव्हेट जॉब, पण तिथेही असं म्हटलंय की भविष्याची काही गॅरंटी नाही, कोणतीही सुरक्षा नाही. आणि तिसरा ऑप्शन स्वतःचा व्यवसाय. पण तिथे तर मोठी गुंतवणूक, प्रचंड धोका आणि जबरदस्त कॉम्पिटिशन, म्हणजे आव्हानं समोर आहेत. आणि शेवटी शेतीचं क्षेत्र, जिथे खरं तर दिवसरात्र कष्ट करूनही अनेकदा हातात कर्जाशिवाय काहीच उरत नाही अशी परिस्थिती दिसते. बरं, ही झाली उत्पन्नाची आव्हानं. पण यासोबतच खर्चाच्या एका अशा प्रकारावर लक्ष वेधलं जाते जो टाळताच येत नाही आणि ज्यातून आपल्याला आर्थिक परतावा म्हणजे रिटर्न काहीच मिळत नाही. या सोर्सनुसार साधारणपणे प्रत्येक कुटुंब दर महिन्याला गरजेच्या वस्तूंवर किती खर्च करतं? तर आकडा आहे 2000 ते 5000 रुपये. आणि मग इथे एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातोय. आपण दर महिन्याला पीठ, साबण, तेल, टूथपेस्ट यांसारख्या गोष्टी विकत घेतोच. हा खर्च तर ठरलेलाच आहे. पण या खर्चाच्या बदल्यात आपल्या खिशात परत किती पैसे येतात? उत्तर एकदम साधं आहे, 0 रुपये. तर मग ह्याच प्रॉब्लेमवर एक उपाय म्हणून आरसीएम प्लॅन समोर येतो. हा प्लॅन काय करतो? तर तो पैशाच्या या प्रवाहाची दिशाच बदलण्याबद्दल बोलतो. तर मग ही योजना नक्की आहे तरी काय? या माहितीपत्रकानुसार ही एक अशी सिस्टम आहे जी आपल्या घरच्या घरगुती खर्चाला 3 गोष्टींमध्ये बदलते. पहिलं, बचत. दुसरं, आरोग्यासाठी फायदे. आणि तिसरं, उत्पन्नाचा एक स्रोत. ओके, हे सगळं ऐकायला तर छान वाटते. पण ही सिस्टम नक्की काम कशी करते? आणि यात सहभागी होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? चला बघूया. यात सुरुवात करण्यासाठी फक्त 3 सोप्या स्टेप्स सांगितल्या आहेत. स्टेप 1, आरसीएमचं मेंबरशिप कार्ड, ज्याला ते रेशन कार्ड असं म्हणतात, ते मिळवा. स्टेप 2, जी काही आवश्यक कागदपत्रं आहेत ती द्या. आणि स्टेप 3, आपल्या महिन्याभराच्या गरजेच्या वस्तूंची खरेदी करा. बस. आणि हो, यातली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे कार्ड मिळवण्यासाठी 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही. म्हणजे कोणतीही जॉईनिंग फी नाही, कोणतेही ॲक्टिव्हेशन चार्ज नाही, एकदम फ्री. बरं, मग हे कार्ड चालू करण्यासाठी डॉक्युमेंट्स काय लागतात? तर लिस्ट बघा. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंटचे डिटेल्स, एक फोटो आणि हो, आपल्या नॉमिनीचे नाव. ठीक आहे, प्रोसेस तर समजली. पण हे सगळं करून नक्की फायदे काय मिळतात? आता त्याबद्दल बोलूया. या सोर्समध्ये जी माहिती दिली आहे त्यानुसार विचार करा. संपूर्ण भारतात आरसीएमची तब्बल 12,000पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. म्हणजे नेटवर्क खूप मोठं आहे. खरेदीवर मिळणारा पहिला फायदा म्हणजे थेट पैशांची बचत. इथे प्रॉडक्ट्सवर MRPपेक्षा जवळपास 20% डिस्काउंट मिळू शकतो असं म्हटलंय. आणि समजा एखादं प्रॉडक्ट आवडलं नाही तर त्यासाठी इथे 30 डे मनी बॅक गॅरंटीची हमी दिली आहे. म्हणजे 30 दिवसांच्या आत पैसे परत. एवढंच नाही, जे रेग्युलर ग्राहक आहेत त्यांच्यासाठी एक लॉयल्टी बोनस पण आहे. म्हणजे आपल्या खरेदीच्या हिस्ट्रीनुसार दर 6 महिन्यांनी काही प्रॉडक्ट्स मोफत मिळतात. तर मग या सगळ्याच्या मागे मूळ विचार काय आहे? या योजनेचं तत्वज्ञान काय आहे? चला ते थोडक्यात समजून घेऊ. या संपूर्ण योजनेचं सार खरंतर या एका वाक्यात दडलंय. जो पैसा आधी बाजारात जात होता तोच पैसा आता आपल्यासाठी काम करतो. म्हणजे काय? तर आपल्याच घरगुती खर्चाचा जो फ्लो आहे तो स्वतःच्या फायद्यासाठी वळवायचा. हाच यामागचा मूळ विचार आहे. आणि शेवटी हे सगळं सादरीकरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावतं की फक्त खरेदीची जागा बदलणं एवढी एक छोटीशी गोष्ट आपलं संपूर्ण आर्थिक आयुष्य बदलण्याची गुरुकिल्ली ठरू शकते का?